नमस्कार. माझं नाव श्री महेश सुशीला सुभाष धनमेर. मी 2025-26 बृहन्मुंबईनगर महानगरपालिका या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 182 मधून उभा आहे. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. मी या विभागात जन्मापासून राहतोय. माझे वडील हे प्रशासकीय सेवेत गॅझेटेड ऑफिसर होते. माझे काका, माझे चुलते हे सर्वही गॅझेटेड ऑफिसर होते. माझी मिसेस ही सुद्धा ग्रॅज्युएट आहे. माझ्या मुली त्यांचं शिक्षण एक झालेली आहे डॉक्टर, दुसरी आहे इंजिनियर, तिने मास्टरिंग इंजिनिअरिंग केलेलं आहे. तरी मी ह्या प्रभागातून माझी जात ही हिंदू मांगेला आहे, म्हणजे ओबीसीमध्ये ती मोडते. आमचा धंदा हा मच्छी पकडायचा होता. आता आम्ही शिकल्यामुळे आम्ही नोकरी करतो. तरी लोक जे माझे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्या ज्या काही समस्या असतात आणि माझ्या ज्या समाजातली मुलं असतात त्यांच्या जे काही समस्या असतात त्यासाठी सर्व सोडवण्यासाठी मी यावेळेला अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. माझी निशाणी आहे पुस्तक. तरी माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की यावेळेला तुम्ही एक परिवर्तन घडवा आणि पुस्तक या निशाणीवर आपलं बटन दाबून आपले बहुमूल्य मत या महेश भाऊला द्या. या विभागात महेश भाऊ म्हणून मी बराच परिचित आहे. गेले 15 ते 20 वर्ष मी भारतीय जनता पार्टी ह्याच्यातनं भरपूर कामं केलेली आहेत. लोकांनी जशी जशी गरज येईल तसं त्यांना माझ्या परीने जशी मदत होईल तशी केलेली आहे. पण मी ते कुठेच माझ्या त्या मदतीचा भाऊ केला नाही, कोणाला सांगितलं नाही, कुठे फोटोग्राफी नाही केली, कुठे प्रशंसा नाही केली. ह्या हाताने दिलं त्या हाताला कळून दिलं नाही. त्याच्यानंतर मी पक्षाकडे तिकीट मागितली, पण पक्षाने त्या विषयावर माझी दखल नाही घेतली. मी पक्षाला वेळोवेळी सांगितलं हा प्रभाग आमच्या कोळी लोकांचा प्रभाग आहे, तर आपल्याला जर ह्याच्यातनं काहीतरी कर्तृत्व घडवायचं असेल, वेगळं हे करायचं असेल तर मला पक्षाने तिकीट द्यावी. पण पक्षाने मला 2 वेळा तिकीट नाकारली. त्यामुळे मी नाईलाजाने माझ्या ज्या विभागातील समस्या आहेत ते मला पुढे जाऊन मांडायचे आणि ते मांडण्याकरता मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. मी पुन्हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना विनंती करीत आहे की यावेळेला माझी निशाणी आहे, माझं नाव आहे श्री महेश सुशीला सुभाष धनमेर. माझी निशाणी आहे पुस्तक. तरी येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही बटन क्रमांक 3 दाबून पुस्तक या निशाणीवर तुमचं बहुमूल्य मत द्या आणि तुमच्या या महेश भाऊला निवडून द्या. महेश भाऊ निवडून आल्यानंतर आम्ही आमचं जे परिपत्रक पाठक काढलेलं आहे त्याच्यात आमचा परिपत्रक आहे. ह्याच्यामध्ये आम्ही लिहिलेलं आहे आरंभ नव्या प्रवासाचा, परिवर्तनाचा व विकासाचा. हे आमचं ब्रीद वाक्य आहे. या माध्यमातून आम्हाला आपल्या विभागातील लोकांसाठी आम्ही ठेवलेला आहे निर्धार विकासाचा आणि संकल्प विकासाचा. निर्धार विकासाचा, संकल्प विकासाचा. आम्ही ह्याच्यामध्ये जास्त काही गोष्टी ठेवल्या नाही आहे. नगरसेवक निवडून आल्यानंतर रस्ते, फुटपाथ, गटारं ही कामं तर करत असतो. ही कामं तो एक नगरसेवक म्हणजे जनतेचा सेवक असतो, त्या माध्यमातून ही कामं करत असतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला काही कामं करायची आहेत. ती कामं म्हणजे आमची अशी असणार आहेत, विभागातील जी मुलं आहेत त्यांचा शैक्षणिक विकास कसा होईल त्यासाठी आम्ही सतत कार्यरत राहणार आहोत. भूमिपुत्र म्हणजे कोळी. या विभागातील कोळी नगरातल्या भूमिपुत्रांना व्यवसाय कसा मिळेल यासाठी आम्ही एक सतत प्रयत्न करणार आहोत. मध्यम आणि गरीब वर्गातल्या लोकांना चांगला परिसर मिळवण्यासाठी आम्ही एक प्रयत्न करणार आहोत. ज्येष्ठ नागरिक इथे तिथे भटकत असतात, कुठेही बसत असतात, तरी ज्येष्ठ नागरिकांच्या विळंगुळाकरता आम्ही निवारा बांधण्यासाठी एक प्रयत्न करणार आहोत. आज आपण इथे तिथे बघतोय प्रत्येकजण बोलतो मराठी मराठी मराठी. तरी आमचा याच्यापुढे एक संकल्प राहील की मराठी मतदाराला कोणी गृहीत धरून यासाठी एक प्रयत्न राहील. म्हणजे मराठी मतदाराला असं गृहीत धरलं जाते मराठी म्हणजे माझा मतदार, तर आम्ही त्यांच्या डोक्यातनं हे काढून टाकणार आहोत. मराठी म्हणजे विकासाचा मतदार, असं आम्ही त्यांच्या डोक्यात एक हे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हा पक्ष माझा, तो पक्ष माझा, असे पक्षामध्ये विभागलेल्या मराठी बंधू भगिनींना व आपल्या हिंदू भगिनींना
आम्ही संघटित करून एकत्र आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. तरी माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 182 माहीम मच्छीमार नगर या विभागातील लोकांना एक आवाहन आहे की तुम्ही या वेळेला थोडंसं परिवर्तन करा. आमचं ब्रीद वाक्य आहे आरंभ नव्या प्रवासाचा, परिवर्तनाचा व विकासाचा. तरी तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला मला म्हणजे श्री महेश सुशीला सुभाष धनमेर किती नंबरचं बटन आहे याला सांगा. क्रमांक 3 नंबरचं बटन. क्रमांक 3च्या बटनावरील पुस्तक या निशाणीवर आपलं बहुमूल्य मत द्या आणि मला तुमच्या सेवेसाठी या महानगरपालिकेवर पाठवा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. नमस्कार. तुम्हाला जर हे माझं म्हणणं पटत असेल तर तुमचं बहुमूल्य मत येणाऱ्या 15 जानेवारीला क्रमांक 3 या बटनावर दाबून पुस्तक या निशाणीला मतदान करून तुम्ही मला द्याल अशी मी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्याशी एक अंतिम प्रश्न आहे, बेसारा सारखा आहे. आतापर्यंत तुमच्या कोळी समाजाचा कोणी पार्टी दखल दिलेली आहे काय की त्यांनी निवडणुकामध्ये चान्स दिलेले आहे काय? असं आहे की आमचा जो नगरसेवक आहे हा गेले 30 वर्ष नगरसेवक आहे. तो आमच्या कोळी जातीचाच आहे. त्यांनी कोळी लोकांसाठी भरपूर कामं केली, नाही असं म्हणावं नाही. पण नवीन माणसाला संधी कधी मिळणार? जर आपण एकाच माणसाला वर्षानुवर्ष संधी देणार तर नवीन माणूस 30 वर्ष म्हणजे 30 ते 35 वर्ष जास्त टाइम. तरी नवीन माणसाला एक संधी मिळावी म्हणून मी माझ्या पक्षाला नेहमी सांगायचो की जर आपल्याला जर खरंच बदल घडवायचा असेल तर एका तरुण आणि त्या समाजाच्या कोळी समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी द्या. परंतु काही पक्षांच्या काही अडचणी असतात, त्यांच्या सिद्धांतामध्ये ते बसलेले असतात, त्यामुळे ते करू शकत नाही. तरी आपली पक्षाकडनं तशी काही नाराजगी नाही आहे. फक्त एवढंच, आता जर पक्ष जर देत नसेल तर मला कुठेतरी एक पाऊल उचलायचं होतं म्हणून मग मी एक पर्याय निवडला. आपण अपक्ष का लढू नये? अपक्ष लढून बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा समजेल की आपल्याला लोकांचं किती सहकार्य लाभतंय आणि त्यासाठी मी हा एक प्रयत्न करतोय. तरी माझी तुम्हाला पुन्हा एकच विनंती आहे, या वेळेला आरंभ नव्या प्रवासाचा, परिवर्तनाचा व विकासाचा हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवून श्री महेश सुशीला सुभाष धनमेर यांना येणाऱ्या 15 जानेवारीच्या निवडणुकीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 182 या प्रभागातून श्री महेश सुशीला सुभाष धनमेर यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये क्रमांक 3चं बटन दाबून पुस्तक या निशाणीवर तुम्ही बटन दाबा. त्याचा क्रमांक आहे 3 आणि तुमच्या आशीर्वादाने मी असं समजेल तुमचं मत हे म्हणजे मला आशीर्वाद आणि तुमच्या मताच्या आशीर्वादाने मला निवडून द्या अशी मी तुम्हाला एक विनंती करत आहे.